Good morning, students. I am Professor Nalini Thakre Chaudhary from GS Gaunde College, Umarke. Students, today we are going to learn voice, active voice and passive voice. मराठीमध्ये याला कर्तरी प्रयोग असं म्हणतो आणि याला पॅसिव्ह व्हॉइसला कर्मणी प्रयोग असं म्हणतो. कर्तरी प्रयोग इथं डुअर महत्वाचा असतो. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये डुअर महत्वाचा असतो, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये डुअर हा पॅसिव्ह असतो, पण ऍक्शन वर तिथं महत्व दिलं. व्हॉट इज हॅपन, ऍक्शन वर तिथं महत्व दिलं जाते. डुअर हा इम्पॉर्टंट नसतो. डुअरचा सहभाग केला काय किंवा नाही केला काय, बट ऍक्शन इज मोर इम्पॉर्टंट दॅन द डुअर. डुअर पेक्षा ऍक्शन इम्पॉर्टंट असते, बट हिअर डुअर इज मोर इम्पॉर्टंट. इथं मात्र डुअर हा महत्वाचा असतो ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. आणि पॅसिव्ह व्हॉइस हे वाक्य आपण जनरली न्यूज रायटिंग करताना, जेव्हा आपण न्यूजपेपर वाचतो तेव्हा त्या न्यूज ह्या पॅसिव्ह व्हॉइस मध्येच लिहिलेल्या असतात, पॅसिव्ह व्हॉइस मध्येच. आता आपण पाहूया ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करताना. आता एक वाक्य घेऊया आपण. ही कॅरीज अ सेल फोन. ही कॅरीज अ सेल फोन. एखाद्या सेंटेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करताना आपल्याला काय शोधावं लागतं, कुठलंही ग्रॅमॅटिकल सेंटेन्स घेताना आपल्याला काय शोधावं लागतं की त्याचा व्हर्ब कोणता आहे. आता हा जो व्हर्ब आहे, मी मागच्या व्हिडिओला तुम्हाला सांगितलं की ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, ज्या वाक्यामध्ये ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतो त्याच वाक्याचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. अदरवाईज त्याचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. कारण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे तो ट्रान्झिट करतो, ऍक्शन ट्रान्झिट करतो, म्हणून हा ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. आणि म्हणूनच त्याच वाक्यामध्ये ऑब्जेक्ट येतं. जिथे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे तिथं ऑब्जेक्ट येतो. हे एक तुम्हाला सांगितलं ट्रान्झिटिव्ह. दुसरं आणखी एक सांगते मी तुम्हाला की असे आपले जे 12 टेन्सेस आहेत, त्या 12 टेन्सेस पैकी 4 असे टेन्सेस आहेत की ज्यांचा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये यूज होत नाही. म्हणजे पूर्ण वर्तमान, चालू पूर्ण काळ म्हणजे कुठला पहिला, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. दूसरा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तीसरा फ्यूचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. आणि चौथा फ्यूचर मधलाच आहे, फ्यूचर कंटिन्युअस टेन्स. ह्या 4 टेन्सेसचा पॅसिव्ह व्हॉइस, या 4 टेन्सेसचा पॅसिव्ह व्हॉइस होत नाही किंवा केल्या जात नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उरले आपल्याला 8 टेन्सेस, त्याच टेन्सेसचा पॅसिव्ह व्हॉइस होतो. हे 4ही टेन्सेस लक्षात असू द्या. ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करतानाचे काही सूत्र आहेत ते आपण पाहूया. ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र काय आहे, सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, हा झाला ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि पॅसिव्ह व्हॉइसचं काय आहे, ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. हा ऑब्जेक्ट आधी येतो, मग हा जो व्हर्ब आहे मेन व्हर्ब त्याला साजेसा हा हेल्पिंग व्हर्ब इथं येतो, नंतर याच व्हर्बचा V3 होतो, बाय येतो आणि हा सब्जेक्ट इथं येतो. अशा रीतीने ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस केला जातो. ह्याचे काही हेल्पिंग व्हर्ब कुठले आहेत ते मी तुम्हाला सांगते. एम, इज, आर, was, were, being, be आणि being. ह्या व्यतिरिक्त कुठलाही हेल्पिंग व्हर्ब पॅसिव्ह व्हॉइस मध्ये घेतल्या जात नाही. याचं मेनली सूत्र आपण लक्षात घेतलं पाहिजे. हेल्पिंग व्हर्ब प्लस V3. बाय वरून आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा नसतो. काही विद्यार्थी बाय असेल त्या वाक्यामध्ये त्याला
पॅसिव्ह वॉइस असं म्हणतात, पण पॅसिव्ह वॉइस ओळखायचं असेल तर हेल्पिंग वर्ब आहे का आणि V3 आहे का याच्यावरून आपल्याला तो पॅसिव्ह वॉइस ओळखता येतो. ओके, तर चला तर आपण याचं करूया. आपलं सूत्र काय आहे? सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट. ऑब्जेक्ट घ्या, हा झाला ऑब्जेक्ट, मेन वर्ब, सब्जेक्ट आणि हा झाला ऑब्जेक्ट. की मेन व्हर्ब शोधल्याच्या नंतर आपल्याला सोपं जातं ऑब्जेक्ट कोणता आहे आणि सब्जेक्ट कोणता आहे. याला लागूनच सब्जेक्ट असतो आणि लागूनच मेनली ऑब्जेक्ट असतो. जर व्हर्बला लागून जर प्रेपोजिशन असेल तर मात्र तो ऑब्जेक्ट नसतो. प्रेपोजिशन असेल तर तो मात्र ऑब्जेक्ट नसतो, तो आपल्याला शोधावा लागतो. आणि ज्या वाक्यामध्ये ऑब्जेक्ट नसतो त्या वाक्यामध्ये आपण दे घेतो, समवन घेतो, संबडी घेतो किंवा इट घेतो. आपण तसे हे वाक्य पाहूया. आता हे झालं असेल फोन, सेल फोन कॅरीज. आता हा प्रेझेंट टेन्स मधला हेल्पिंग वर्ब कोणता येईल? एम इज येईल की आर येईल? इज येईल इथे. सेल फोन इज कॅरीड बाय हिम. आता इथे ही कॅरीज, सेलफोन इज कॅरीड बाय हिम हा झाला प्रेझेंटचा. आता इथे ही कॅरीड असेल, ही कॅरीड असेल फोन, हा पास्ट टेन्स मध्ये आहे, तर हेल्पिंग वर्ब कोणता येईल? पास्ट टेन्स मधला येईल, वॉज येईल किंवा विअर येईल. हा वॉज काय येईल? का अ सेलफोन आहे, एकटा आहे म्हणून इथे वॉज येईल. अ सेलफोन वॉज कॅरीड बाय हिम. ही इज कॅरिंग अ सेलफोन. हे जर वाक्य असेल ही इज कॅरिंग अ सेलफोन तर काय हेल्पिंग वर्ब कोणता येईल इथे? बीइंग येईल. अ सेलफोन इज बीइंग कॅरीड बाय हिम. कॅरीड बाय हिम. आता हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये असेल, ही हॅड कॅरीड अ सेलफोन. ही हॅड कॅरीड अ सेलफोन. हे जर असेल तर इथं हेल्पिंग वर्ब कोणता येईल? हा बीन येईल. म्हणजे लक्षात आलं की कुठल्याही याच्या लक्षात आलं की मग काय येईल? अ सेलफोन हॅज बीन कॅरीड बाय हिम. अ सेलफोन हॅज बीन कॅरीड बाय हिम. म्हणजे हे जे झाले सगळे हेल्पिंग वर्ब आणि वाक्याचा पॅसिव्हाइज करणं अतिशय सोपं असते. हे झालं. आता समजा एक कुठलंही मॉडल ऑक्झिलरी असेल, फ्युचर टेन्स मध्ये असेल किंवा कुठलंही मॉडल ऑक्झिलरी असेल त्या वाक्यामध्ये, तर तिथं हेल्पिंग वर्ब काय येतं? बी येतं. ही कॅन किंवा ही विल कॅरी अ सेलफोन. ही विल कॅरी अ सेलफोन. मग काय येईल? अ सेलफोन विल हेल्पिंग वर्ब काय येईल? बी. विल बी कॅरीड हा झाला V3, हा झाला हेल्पिंग वर्ब. अ सेलफोन विल बी कॅरीड बाय हिम. आता इथे कॅन असेल तर कॅन येईल, कॅन असेल तर इथे कॅन येईल. अ सेलफोन कॅन बी. म्हणजे कुठलंही मॉडल ऑक्झिलरी जर वर्ड असेल तर तिथं हेल्पिंग वर्ब बी येतो. अशा रीतीने आपण एम, इज, आर, वॉज, वेअर, बीइंग, बी, बीन ह्या हेल्पिंग वर्बचा यूज करून आपण पॅसिव्ह वॉइसचा सेंटेन्स केलेला आहे. आता मी तुम्हाला सेंटेन्स जर समजा खूप मोठं असेल तरी सुद्धा कन्फ्यूज व्हायची गरज नाही. कन्फ्यूज व्हायची, वी हॅव टू अंडरस्टँड ओनली द सेंटेन्स, वी हॅव टू अंडरस्टँड ओनली द व्हर्ब. विच इज द व्हर्ब, कोणता व्हर्ब आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. आणि त्याच्या आजूबाजूला सब्जेक्ट असतो आणि ऑब्जेक्ट असतो. बाकीचं जे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे वी हॅव टू पुट विथ द सेंटेन्स, त्याच्यासोबत आपल्याला ते पुट करायचं आहे. आता मी एक सेंटेन्स देते. राम गेव
a gift yesterday. Ram gave me a gift yesterday morning on my birthday. हे वाक्य 1 किलोमीटर तिकडे कितीही गेलं, 1 किलोमीटर गेलं, 2 किलोमीटर गेलं तरी आपल्याला टेन्शन घ्यायचं नाही. वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द वर्ब. कोणता वर्ब आहे तो आधी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. हा झाला मेन वर्ब. दुसरा वर्ब आहे का? नाही आहे. हा झाला सब्जेक्ट आणि मी हा झाला ऑब्जेक्ट आणि अ गिफ्ट हा झाला दुसरा ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये 2-2 ऑब्जेक्ट असतात. त्या वाक्याला जर आपण व्हॉटनी प्रश्न विचारला तर जे येणारं जे उत्तर आहे ते काय असतं? डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. व्हॉट डिड राम गिव्ह मी? अ गिफ्ट. हा झाला डायरेक्ट ऑब्जेक्ट. आणि हुमनी जर प्रश्न विचारला येणारं जे उत्तर असतं तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. दोन्ही ऑब्जेक्टला धरून आपल्याला पॅसिवाइज करता येतो. आता हा जो भाग झाला रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. हा जो रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे वी हॅव टू पुट इट विथ दॅट सेंटेन्स. त्या सेंटेन्स सोबत नुसतं आपल्याला ते पुट करायचं आहे. फक्त आपल्याला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि मेन वर्ब याच्याशी वाक्य किती मोठं असेल किंवा इकडे कितीही असेल, याच्याही आधी किती असेल त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही. तेही आपल्याला पुट करायचं आहे. आणि आवर नेबर राम गिव्ह मी अ गिफ्ट. हेही पुटच करायचं आहे आपल्याला, जसं आहे तसं, किंवा तेही पुटच करायचं आहे. फक्त वी हॅव टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द सेंटेन्स. वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज द वर्ब, व्हॉट इज द ऑब्जेक्ट अँड व्हॉट इज द सब्जेक्ट. तेवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. मग काय होईल? अ गिफ्ट किंवा आय वॉज गिव्हन. गिव्ह असल्यामुळे वॉज येईल. आय वॉज गिव्हन अ गिफ्ट बाय राम, बाय our neighbor राम yesterday morning on my birthday. किंवा a gift was given to me by our neighbor Ram yesterday morning on my birthday. दोन्ही ऑब्जेक्ट असेल तरीही आपल्याला घाबरायची गरज नाही. ह्यानंतर आपण पाहूया, हे वाक्याच्या नंतर आपण पाहूया इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. इम्परेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही ऑलवेज कशाने होते? व्हर्बनी होते. इम्परेटिव्ह सेंटेन्स व्हर्बनी होते. क्लोज द डोअर. ह्याचंही सूत्र तेच आहे, याचंही सूत्र तेच आहे. इथं काय आहे? मेन वर्ब हा झाला आणि इथं हा झाला सब्जेक्ट, हा झाला ऑब्जेक्ट, इथं सब्जेक्ट नाही आहे. मग व्हर्बनी सुरुवात होते. इथं आपण काय घ्यायचं आहे? लेट. मग इथं आपलं काय आहे? ओ कोणता आहे? ऑब्जेक्ट कोणता आहे? लेट द डोअर. आता हेल्पिंग वर्ब इथं कोणता येईल? बी क्लोज्ड. Let the door be closed. Change the voice. Let हा झाला मेन वर्ब, हा झाला ऑब्जेक्ट. Let the voice be changed. हे झालं इम्परेटिव्ह सेंटेन्स. अतिशय सोपं आहे. आता आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स पाहूया.
इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन पाहूया. इंट्रोगेटिव्ह क्वेश्चनचे दोन प्रकार आहे, एक व्हर्बल क्वेश्चन आहे आणि एक दुसरा WH क्वेश्चन आहे. व्हर्बल क्वेश्चन, डू यू गिव्ह अ पेन? Do you write a letter? कन्फ्युज व्हायची गरज नाही. याची पहिली स्टेज आहे, याला स्टेटमेंट आपण तयार करायचं आहे. स्टेटमेंट, यू राईट अ लेटर, याचं स्टेटमेंट केलं. आता याला पॅसिव्ह वॉइस मध्ये चेंज केलं. अ लेटर इज रिटन बाय यू. रिटर्न. आता याला आपल्याला इंट्रोगेटिव्ह क्वेश्चन मध्ये फ्रेमिंग करायचं आहे. इथं डू आहे, पण इथं ऑलरेडी दोन व्हर्ब असल्यामुळे आपल्याला डू घ्यायची गरज आहे का? मग याचं उत्तर काय येईल? इज अ लेटर रिटर्न बाय यू. WH क्वेश्चन काय असतं की दोन व्हर्बच्या मध्ये हा सब्जेक्ट असतो. दोन व्हर्बच्या मध्ये हेल्पिंग व्हर्ब आणि मेन व्हर्बच्या मध्ये सब्जेक्ट असतो. आता इथे जर समजा डीड असेल, डीड यू राईट अ लेटर, मग हा डीड आहे म्हणजे इथं पास्ट टेन्स आहे, म्हणजे मग हा काय झाला? यू रोट अ लेटर. मग इथं अ लेटर, इथं काय हेल्पिंग व्हर्ब वॉज रिटन बाय यू. मग इथं काय येईल? वॉज अ लेटर रिटन बाय यू. आता इथं आपण WH क्वेश्चन पाहूया. WH क्वेश्चन मध्ये WH वर्ड तसाच्या तसाच आपल्याला घ्यायचा असतो. एक वाक्य मी सांगते तुम्हाला. व्हाय डीड युअर ब्रदर राईट सच अ लेटर? सच लेटर. इथं हा WH वर्ड राहू द्या. सध्या आपण काय घेऊ की याचं सेंटेन्स करू, स्टेटमेंट करू. युअर ब्रदर. आता हा इथं डीड असल्यामुळे इथं राईटचं काय होईल? रोट होईल. युअर ब्रदर रोट सच अ लेटर. आता इथं हा झाला व्हर्ब, मेन व्हर्ब, सब्जेक्ट, हा झाला ऑब्जेक्ट. मग घ्या सच, याचं वाक्य करा. सच अ लेटर वॉज रिटन बाय युअर ब्रदर. आता हा व्हाय शब्द तसाच्या तसाच घ्यायचा आहे आपल्याला. व्हाय. आता WH क्वेश्चन चं सूत्र काय असतं? WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. मग आता WH वर्ड घेतला आपण व्हाय. आता हेल्पिंग वर्ब याच्यामध्ये कोणता आहे? वॉज आहे. आता याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे? तर व्हाय वॉज सच अ लेटर रिटन. आता मेन वर्ब रिटन बाय युअर ब्रदर. झालं. जे ह्या दोन स्टेज आणि ही तिसरी स्टेज म्हणजे आपल्याला व्हॉइस चेंज, अशा रीतीने आपण हा व्हॉइस पाहिलेला अगदी सोप्या पद्धतीने. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज लाईक इट, सबस्क्राईब इट, शेअर इट अँड कमेंट इट. थँक्यू.